पहिला तर सगळ्यांना नमस्कार हो. आज काय कॉलेजच्या युनिफॉर्मला सुट्टी होतं म्हणून नवीन कपडे काढलो होतो आणि पद्धतशीर रेडी होऊन निघालो लागलो तो कॉलेजला चालूच होतं. तेवढंच बघतो काय आमची मनीला बघा मम्मी कसं खेळवत होती. येऊन पोहोचलो तो कॉलेजला, मित्र वगैरे आले होते, सगळ्यांसोबत बोलत थांबलो होतो. म्हणजे इकडे सगळेजण बोलत थांबलो होतो आणि ते संकेत भाऊ म्हणलं तर पबजी खेळत बसला होता मोबाईल वरती. मग काय कॉलेजमध्ये गेला होता, लेक्चर वगैरे केला होता, 11 वाजले होते, मग कॉलेज सुटलं होतं. मग काय पद्धतशीर घरी चाललं होतं. तेवढ्यात आपला भाऊ बघा गॉगल वगैरे घालून चालला होता बाहेर. जाताना गाडी घेतलो तो मित्राची, असलं भयानक ताणवत होतं ना 100च्या स्पीडवर. कैसा लगा मेरा मजाक? उगा बोललो 100च्या स्पीडने नव्हतं, मित्राच्या गाडीचं काटा बिघडलं होतं म्हणून ते 100वर चटकलं होतं. रियन जेवण वगैरे करीपर्यंत 2 वाजले होते. तेवढ्यात क्लासला जायचं टाइम झालं होतं. मग क्लासला निघा लागला होता. क्लासला जाऊन येत होता तेवढ्यात लक्षात आलं की आमच्या मनीचं जेवायला घ्यायचं होतं. मग लाईफ मेडिकल आलो होतो, इथं जेवण वगैरे घेऊन निघावं लागलो होतं घरी. आताच घरी येऊन पोहोचलो होतो आणि लगे भाऊ झोपला पण होता. तोपर्यंत संध्याकाळ झालं होतं. मग फ्रेश वगैरे झालो. फ्रेश होईपर्यंत तोपर्यंत आपला भाऊ पण उठला होता, मनीला घेऊन खेळत बसला होता. तेवढ्यात मम्मी आली की शिवाय द्यायला चालू केली होती, नवीन कपडे बदलायचे का नाही तुला म्हणून. मग काय जुने कपडे घेतलो होतो आणि तेच बदलायला चाललो होतो. मग काय कपडे वगैरे बदललो तो मम्मीला दाखवायला चाललो होतो, बघ बघ कपडे बदललो म्हणून दाखवायला गेलो होतो. तेवढ्यात मम्मी बघतो तर कारेवा चहा केली होती. मग काय घेतलं कपामध्ये आणि वडलतो बघा पद्धतशीर मध्ये आपण झालो होतो. तेवढ्यात बघतो तर काय मम्मी गुलाबजामुन करत होती. मम्मीला म्हणलो का तुझं प्रेम का लय उतू चाललंय का म्हणलो. मी मम्मीला बोलत होतो. तेवढ्यात आपला भाऊ बघा मध्ये येऊन कसं करत होता. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. तुझं चाय चालू दे म्हणलो. मी इथे बाहेरून बसलो होतो बघा मित्रांमध्ये. आता खाली बसून बोर होत होतो म्हणून वरती येऊन बसलो होतो. तेवढ्यात आपल्या घरी ओम भाऊ आला होता. थोड्या वेळ ओम्या संगत बोलत करत बसलो होता. थोड्या वेळाने ओम्या म्हणला जातो म्हणून घरी. मग जा म्हणलो. ओम्या गेल्यावर मी घरी यायला लागलो होतो. तेवढ्यात भूक लागलो होतं. मग मम्मीकडे गेलो होतो काय करायला बघावं म्हणून. बघतो तर काय आतमध्ये जाऊन मम्मी पोहे करत होती. घेतलं की प्लेट मध्ये पद्धतशीर मध्ये आणि ओढालतो बघा. खाऊन झालं होतं. तेवढ्यात बघतो तर काय आपली मनी मोबाईल बघत बसली होती. अवघड आहे म्हणलं आता कसं होणार म्हणलं पुढेच. तेवढ्यात एक मनातल्या मनात विचार आलं होतं जर हिला मोबाईलचं सवय लागलं तर मग घरचे आम्हाला मोबाईल मागून द्यायच्या बदले हिला मागून देतील. पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तर मनीला मोबाईल बघायला द्यायचं का नाही. चला तो झोपून टाकतो बा पद्धतशीर मध्ये. आजचा ब्लॉग इथं संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करा.